करतो माणूस, येर ते बहुत जोडती किरीटी. अरे अर्जुना, असे बरेच लोक जोडले जातील. जयांची भजने भोगासाठी, म्हणजे संसारातले भोग मला मिळावे. संसारामध्ये कोणाची अपेक्षा असते, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, छोकरी पाहिजे. अनेक प्रकारचे लोक मागणे मागतात भगवंताकडे आणि त्याच्यासाठी भजन करतात. त्याच्यासाठी माणूस भक्ती करतो. जी आशा तिमिर दृष्टी, म्हणजे आशा, कामना, भावना, इच्छा, आकांक्षा, हे सगळे विषय त्यांच्याजवळ आहेत आणि म्हणून ते माझ्या भक्तीला येतात. माझी भक्ती का करतात? तर त्यांना विषयांचं सुख पाहिजे. विषयांच्या सुखासाठी माणूस भक्ती करतो. एकदा का त्या कामाची पूर्तता झाली किंवा कामाची पूर्तता नाही झाली तर माणसाला क्रोध येतो आणि मग क्रोधाच्या भरात माणूस काय पण करतो, कोणाला मारतो काय आणि 52 पत्त्याची भाजी खायला जातो. आणि एकदा का कामाची वासना पूर्ण झाली तर माणूस काय करतो? लोभाकडे जातो. लोभ वाढला पाहिजे, म्हणजे काम वासना पूर्ण करण्यासाठी धन कमावला जातो माणूस. आणि अनेक प्रकारच्या त्या कमवलेल्या पैशावर काय करतो? तर जे कर्म नको करायला ते कर्म करतो माणूस. निषिद्ध कर्म, की जे कर्म शास्त्राला मान्य नाही, भगवंताला मान्य नाही, अशा प्रकारची सर्व प्रकारची कर्म माणूस करतो. आणि ही कर्म केल्यामुळे माणसाची देहाची शिल्लक कमी होते. म्हणून इथं लिहिलंय ज्ञानोबारांनी, बघा किती 16व्या वर्षामध्ये त्यांनी लिहिलंय, येर बहु जोडती किरीटी दयांची भजने भोगासाठी. हो, प्रत्येक माणूस भोगासाठी भक्ती करतो. पण हे भोग आहेत का? काही दिवसापुरते आहेत, पण त्या भोगातून रोग निर्माण होतात. भोगातूनच रोग निर्माण होतात. रोग निर्माण कसे होतात? तर प्रत्येक माणसाकडे भोग वासना आहे आणि त्या वासनेच्या मधूनच माणसाला भोग निर्माण होतात. म्हणून वासना ती समूळ खणून काढावी सांगतात. खणून फेकून देता यायला पाहिजे वासना, पण नाही, इथं तेच सांगतात, येर बहु जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. भोगासाठीच तर माणूस काय करतो? माझी भक्ती करतो. भगवंताला माहिती आहे हा माझा खरा भक्त नाही. ज्यावेळेला माणूस मंदिरात जातो पूजा करायला, त्यावेळेला एवढी मोठी एक लिस्ट घेऊन जातो मागणीची, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला बरं कर. अनेक प्रकारच्या त्याच्या व्याधी असतात, अनेक प्रकारच्या अडचणी असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी भगवंताकडे जातो, पण भगवंताला सांगत नाही की मला सोडव. अडचणी सोडायला भगवंताकडे जातो, पण भगवंताला असं सांगत नाही की देवा मला यातून सोडव. कारण शपथ घेतलेली असते पिंडामध्ये, देवा येथून सोडवशील तर मी सहित करेन, गर्भवास चुकवेन, पुनरुपी संसारी येणेच नाही, अशी पिंडामध्ये शपथ घेतलेली असते प्रत्येक जीवाने. एकदा का पिंडाच्या बाहेर आला तर शपथ विसरतो. देवा येथून सोडवशील तर मी स्वहित करीन. स्वहित म्हणजे काय? स्वतःचा हित करेन आणि देवा परत तुझ्याकडे येईन, तुला भेटेन, तुझं भजन करेन, अशी पिंडामध्ये शपथ घेतलेली असते प्रत्येक जीवाने. आणि मग देव माणसाला सोडवतो, पण ती शपथ विसरतो माणूस. शपथ विसरतो आणि पैसाच कमवत बसतो. सब कुछ पैसा. आणि पैशाच्या जीवावर मागे मी सांगितलं तुम्हाला, पैसा आला की अंग बळे, द्रव्य बळे, सत्ता बळे, मधांधपणे, मधांध म्हणजे आंधळेपणाने विषय भोगतो माणूस. अंग बळे, शक्ती वाढून, सत्ता बळे, पैशाच्या जीवावर सत्ता कमवतो, द्रव्य बळे, पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर, सत्तेच्या जीवावर नको ती माणसं काय करतात? नको ते भोग भोगतात आणि जन्माला घेऊन आलेली शिल्लक संपवतात. आणि मग एकदा का ती शिल्लक संपली
त्या ज्ञानोबाला 90 अध्यायामध्ये सांगतात, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, सवेची ती माघारी मृत्यू लोके. पुण्याची पावटी सरे म्हणजे पुण्य संपवतात. एका हरिनामाशिवाय पुण्य कुठेच मिळत नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. हरी नाम मुखातून येणं हेच पुण्य आहे. याच्या पलीकडे आपण कितीही पैसा कमवला, किती पण सत्ता आपण घेतली, भोगली, पण त्याच्यामध्ये पुण्य नाही सांगतात. पुण्य कशामध्ये आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि ते पुण्य माणसाला जमवता यायला पाहिजे. आणि काय सांगतात? जे अशा तिमिर दृष्टी विषय अंध झाले आणि संपूर्ण लोक विषयामध्ये आंधळे मदांधपणे भोगिती, सुख सुख म्हणती पण मरती दुःख भोगिता. विषयांचं सुख काय आहे? त्याला वाटतं खूप चांगलं आहे. विषय भोगताना माणसाला बरं वाटतात, पण त्याची बिला आली तर माणसाची मग काय होते? हालत लय खराब होते माणसाची. पाचर धारणावर काय म्हणतात त्याला? पाचर बसते माणसाची. म्हणून आधी माणसाला आधी सुख वाटतं, विषय भोगता सुख वाटे, पण जेव्हा आपल्याला त्या विषयांची भोगाची वेळ येते त्यावेळेला माणसाचं डोकं भ्रमिष्ट होतं. अनेक प्रकारच्या व्याधी लागतात माणसाला, अनेक प्रकारची संकट येतात. आणि त्यावेळेला देवाचं नाव घेतो, फायदा काय? देव म्हणतो, जोपर्यंत मी तुझ्या शरीरात होतो, शरीरात आहे, पण मलाच तू विसरला, माझ्या सत्तेवर तू पैसा कमवला, माझ्या सत्तेवर तू सगळे सुख भोगले आणि माझ्या सत्तेला विसरलं तू. पाहुणा म्हणून घरी आला, घर धन्यास नाही ओळखिला, राजामधून आले राजाच नेणे. देहासंगे विषय भोगिले, देहासंगे कर्म केले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. ज्याने देहाला धरलाय त्याला आपण विसरतो. येर बहु जोडती किरीटी दयांची भजने भोगासाठी. या अशा तिमिर दृष्टी विषय अंध झाले. बघा, विषयामध्ये अंध झाल्या सगळे लोक. असं ज्ञानोबाला 19व्या अध्यायामध्ये सरते शेवटीला सांग का फळाची हवा हृदयी कामा जावा जाला रिगावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि फळाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा रिगाव झाल्यामुळे त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मावळतो. आता ज्ञानोबा सांगतात या 139 आवळीमध्ये ज्ञानोबा सांगतात की फळाची अपेक्षा करतो माणूस कर्म करतो. त्याला काय? कर्म तर करणंच आहे माणसाला. प्रत्येक माणसाने कर्म केलेच पाहिजे. आपला देह हा कर्मप्रधान आहे, कर्म प्रत्येकाने करायचे. पण कर्म करताना माणूस फळाची अपेक्षा करतो. फळाच्या इच्छेने त्याच्या हृदयात कामाचा रिगाव झाल्यामुळे, आता मी तेच सांगितलं तुम्हाला, पैसा माणसाने कमवला की त्याला नको ते शोक लागतात. हृदयात कामाचा रिघाव, पैसा आल्यामुळे माणूस काय करत आहे, तरुण तर घ्या मजा करून, म्हणजे कामाचा रिघाव होतो. फळाच्या अपेक्षेने माणसाच्या इच्छा आकांक्षा कामना भावना वाढत जातात आणि कामाचा रिगाव झाल्यामुळे त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मावळतो. त्याच्या आतमध्ये जो ओरिजिनल ज्ञान घेऊन आलेला आहे, जे ओरिजिनल भजन घेऊन आलेलं आहे, जे ओरिजिनल नामस्मरण चालू आहे आपल्या नाभीच्या ठिकाणी, ते माणूस विसरतो. का? तर फलाच्या इच्छेने हृदयात कामाचा शिरकाव होतो आणि फलाची हवा हृदय कामा झाला रिगावा. हृदयामध्ये त्या कामाचा विकार प्रसूत होतो, प्रसरतो. हृदयामध्ये कामाचा विकारच प्रसरतो आणि कामाने हातपाय पसरल्यामुळे माणसाचे धाबेदान आणतात आणि त्याला काय करतं हेच माहीत पडत नाही. आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे ही त्याला कळत नाही. का? तर गुरु कृपा नाही, गुरु केला नाही. म्हणून गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. गुरु करा, गुरुशिवाय नाहीये. खरं तर आपण 5 वर्षामध्ये असतानाच गुरु करायला पाहिजे. 5-6 वर्षाचे असताना आपण आता म्हातारे झालो, साप मारायला टेकलो तरी आपण गुरु करत नाही. आणि त्याने तर सांगितलंय, गुरु बिन कोण बतावे बाट, बरा कठीण यमघाट, गुरु बिन कोण बताये बाट.
कठीण आहे सगळा हा. एक वेळ देवाची पूजा केली नाही तरी चालेल, पण गुरु करा. कारण ज्ञान कुठे आहे? तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. गुरुच्या हातामध्ये किल्ली आहे. देव का प्रत्यक्ष बोलायला येतो का माणसाशी? सांगा मला तुम्ही. आता एवढे मंदिरामध्ये देव आहेत सगळे. कोणी कुठला देव कोणाशी बोललाय का आजपर्यंत? सांगा. मग चालता बोलता गुरु मिळायला पाहिजे. आणि चालता बोलता गुरुच आपल्याला ज्ञान देईल. आणि फलाची हवा हृदय कामा झाला रे गावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला बघा. त्या काम वासना अंतःकरणामध्ये प्रसवल्यामुळे काय होतं? तर अज्ञान वाढतो आणि ज्ञानाचा दिवा विझून जातो. ज्ञानाचा गेला की तयाची घसणी झपाट्याने दिवा ज्ञानाचा गेला. जो आपण ओरिजिनल ज्ञान घेऊन आलो तो भजनाचा, ओरिजिनल आपण परब्रह्मच आहोत. आणि तो ज्ञान या काम वासनेने खाऊन टाकला, या क्रोधाने खाऊन टाकला. इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया या सगळ्या अंतःकरणामध्ये काय केल्या? हातपाय पसरून बसल्यात आपल्याकडे. प्रत्येक माणसाकडे त्यांनी काय केलंय? त्याने आपल्या अंतःकरणाचा ताबा घेतलेला आहे आणि ज्ञानाचा दिवा विझून टाकला. तुम्ही किती पण ज्ञान घेतलं, किती पण उच्च लेवलचं ज्ञान जरी घेतलं आणि त्या इच्छा तुमच्या जर अंतःकरणातून गेल्या नाही, तुमच्याकडे वैराग्य नसेल, तुमच्याकडे ज्ञान नसेल, तुमच्याकडे विवेक नसेल, आपण कितीही भक्ती केली तरी ताबडतोब तिथल्या तिथे आपण अधोगतीला जाऊ. ताबडतोब तिथल्या तिथेच. आपल्याला यातनं सुटका नाही. मग सुटका करणारा कोण आहे? तो सद्गुरू वाचून सापडेना सोय, म्हणून धरावे पाय आधी आधी. सद्गुरूंचे पाय धरा. ऐका जनार्दनी गुरुच देव, येथे नाही बा संदेह. अजिबात संशय धरायचा नाही. गुरुच देव आहे. प्रत्यक्ष देव कुणाशीच बोललेला नाही अजूनपर्यंत. मग चालणारा बोलणारा देव आहे, त्याला आपण सोडलंय. आणि आपण काय करत बसलोय? ज्या काही दगडाचे देव आहेत ते पूजा करत बसलोय. पण ते पूजू नये का? कारण ती पहिली पायरी आहे. जर नाही कळत तोपर्यंत कुठेतरी आपला एकाग्र चित्त व्हावा. मन एकाग्र चित्त कुठेतरी व्हावा. तो विषयांच्या मागे न धावावा म्हणून आपण त्या पूजा करायच्या. पण आता आपल्याला एवढं वय झालंय, आपल्याला भरपूर वय झालेलं. आता आपण म्हातारे झालो. आता मग आपण म्हातारे झालो तरी आपल्या अंतःकरणातला देव आपल्याला दिसत नसेल तर आपल्या आतमध्ये किती अंधार आहे, किती अज्ञान आपल्याकडे, किती विषय आपल्या पिंडामध्ये भरलेले आहेत. आणि ते विषय आपल्याला घालवायचे असतील तर मग गुरुला शरण जाऊन गुरु सांगेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. आणि जर आपण गुरुच्या सांगण्यावर वागलो नाही, गुरु केलाच नाही, तर मग आपला जीवन आपणच वाया घालवला. कारण मनुष्य देह चुकून मिळालेला आपल्याला, चुकून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. भूत जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती. काय लिहिलंय? भूत जन्माच्या शेवटी, सर्व जन्मांच्या शेवटी हा मनुष्य देह जन्म पावे पाठी. या उपरी किरीटी म्या रचिले नाही. अरे अर्जुना, भूत जन्माच्या शेवटी हा मनुष्य जन्म पावे पाठी. कितीतरी जन्म, लाखो जन्म गेले, अगदी 83,999 योनी गेल्या. भूत जन्माच्या पाठी हा मनुष्य जन्म पावे पाठी हा मनुष्य देह मिळतो. या उपरी किरीटी म्या रचिले नाही. या उपरी उत्तम किरीटी म्या रचिले नाही. या मनुष्य देहासारखा उत्तम देह कुठलाच नाही. कुठलाच देह श्रेष्ठ नाही याच्यापेक्षा. आणि तो मी तुला दिलाय. पण भूत जन्माच्या शेवटी म्हणजे 83,999 योनी गेल्यानंतर अगदी 184 या योनी जी आहे मनुष्य देहाची ते मिळालेली आहे. या परी उत्तम किरीटी म्या निर्मिले नाही. याच्यासारखा दुसरा देह मी या भूतलावर निर्माणच केला नाही.
येणे जन्मे मज ओळखावे, येथेच आपणा ते उद्धारावे. येणे जन्मी मज ओळखावे, ह्याच जन्मातून भगवंताची ओळख आहे. येथेच आपणा ते उद्धारावे. आणि मनुष्य देहाला येऊनच आपला उद्धार करायचा आहे. भगवंताची भेट घ्यायची या मनुष्य देहामध्ये, बाकीच्या योनीच्या ठाई विचारच नाही. आणि येथेच जोडावे नरक यातनेसी. आणि जर आपण त्या भगवंताला जर प्राप्त केलं नाही तर इथंच नरक यातना सांगतात. येण्याची जन्म माझं ओळखावी, या मनुष्य देहाला येऊनच मला ओळखायचं. येथेच आपणा ते उद्धारावे, इथंच आपल्याला तुम्ही स्वतःचा उद्धार करा मनुष्य देहाला येऊन. मनुष्य देहान मोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य ध्यान मोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. काय सांगतात? अरे मानवा, हा मनुष्य देह तुला एकदाच मिळालेला, परत मिळणार नाही तुला. आणि तो येण्याची जन्म माझा ओळखावे, याच जन्मात माझी ओळख घ्या मनुष्य देहाला येऊन. येथेच आपणा ते उद्धार, स्वतःचा उद्धार करा. मनुष्य देहाला येऊन उद्धार करता येतो, बाकीच्या योनीमध्ये नाही. बाकीच्या योनीमध्ये हा विचारच नाही सांगितला. आणि येथेच जोडावे नरक यातनेसी. जर आपण भगवंताला जोडला नाही तर आपण नरकात जाणार नाही. येथेच जोडावे नरक यातनेसी. नरकाच्या यातना भोगाव्या लागतील सांगताय. बहुत हिंडता योनी, सोडविना कोणी कोणी. अनेक योनीमध्ये आपण जरी हिंडलो तरी तिथून आपली सुटका होणार नाही. अनेक सुकृतापासून पावी हा नरदेह. कित्येक जन्माचं सुकृत आपल्याकडे, कित्येक जन्माची शिल्लक आहे, पुण्य आहे, तेव्हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. बघा भागवत काय सांगतो पंचरत्न गीतेमधलं. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पाशीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देव तांतरा. अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो. का तर फळाची अपेक्षा केल्यामुळे आपला अंतःकरण दूषित होतो. अंतर्बाह्य अंधार होतो म्हणजे आतमध्ये आणि बाहेर पण अंधारच होतो माणसाकडे. का तर फळाची अपेक्षा, कर्म करायचे आणि फळाची अपेक्षा करायची. आणि फळाच्या अपेक्षेमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये अंधार तयार होतो. आपल्याला समजा धरून चला, आपल्या अपेक्षा केली की आज आपल्याला 5,000चा आपल्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि तो आपल्याला जर 500चाच झाला तर लगेच आपल्याकडे काय येतो, आपल्याकडे विचार येतात लगेच, अरे बापरे मला, म्हणजे माणूस काय होतो, अंतःकरण दूषित होतो, अंतःकरणामध्ये दुखावला जातो आणि ती फळाची अपेक्षा माणसाला दुःखदायक होते. आणि त्याने असा विचार केला की जे जे माझ्याकडनं कर्म होतात, ते कर्म माझ्याकडनं मी करत नसून माझ्याकडनं भगवंत करून घेत आहे. मग तिथे आपला 500 झाले काय, 400 झाले काय, समाधान असतं माणसाला. आणि फळाची अपेक्षा धरून जर आपण कुठलीही भक्ती केली तर आपल्याला ती पावत नाही. म्हणून काय लिहिलंय समर्थ याच्याने ज्ञानवाऱ्या सांगतात, हा कर्म फलू त्यागू, हा कर्म फल त्यागू. ह्या कर्माच्या फलाचा त्याग करणं आवडे किर असलगू, परंतु योगामध्ये योग धुरेचा सगळ्यात श्रेष्ठ योग हाच आहे. कर्माच्या फलाचा त्याग केला तर तुमची उपासना होईल, तुमचा ध्यान लागेल, तुमचा अंतःकरण स्वच्छ राहील. आणि कुठल्याही कर्माच्या फलाची अपेक्षा करून आपण ध्यान केलं, भगवंताची भक्ती केली तर आपलं लक्ष तिकडे लागत नाही. म्हणून अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, कर्माच्या फळामुळे अंधार होतो. म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही ते मला मुक्तात, मी त्यांच्या आतमध्येच आहे, पण माझ्या नावाला ते मुक्तात, माझी ओळख घेत नाही. ते कोण? भक्त. जे फळाची अपेक्षा करतात ते भक्त माझ्यापर्यंत पोचत नाही, ते मला ओळखत नाही. मी त्यांच्याजवळ असूनही ते मला मुक्तात, विसरतात नाही, मुक्तात. म्हणजे ह्या जन्माला येऊन पण काहीच फायदा नाही, ते अधोगतीला जातात. मुक्तात म्हणजे मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात. म्हणजे जो आतमध्ये परमात्मा बसले, ज्याच्या सत्तेवर आपण हे सगळं कार्य करतो,
त्या सत्याला विसरतो आणि आपण नको त्या देवांची पूजा करतो. काय लिहिले? सरळ लिहिले बघा, देवांतरा देवांतातरा, मग सर्व भावे अनुसरले देवांतातरा. मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात. जे काय दिसतात आपल्याला त्या देवांना भजतात. पण ज्ञानोबाला स्पष्ट सांगतात कुठल्या देवाला भजायला पाहिजे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आपल्या आत्मदेवालाच भजलं पाहिजे. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. मग इतर देवांना भजू नका सांगतात. तुम्ही देवांतरानं भजावे, तुम्ही दुरुई काही न बसावे तीर्था शिगा, तुम्ही व्रत नियमन न करावे. व्रत करायची गरज नाही, वैकल्य करायची गरज नाही. तुम्ही देवांतरानं भजावे, तुम्ही दुरुई काही न जावे तीर्था शिगा, तीर्थाला जायची गरज नाही. मग तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. म्हणजे आपला जो श्वास जातो येतो त्या श्वासावर लक्ष ठेवून आपण भजन करायला पाहिजे. तुम्ही स्वधर्मी यज्ञी यजावे, तो यज्ञ आपला, त्याचं भजन आपल्याला जमलं पाहिजे. यज्ञी यजावे अनायासे, म्हणजे काहीही प्रयत्न करायची गरज नाही. जो श्वास जातो येतो त्याच्यावरती भजन करा. ज्ञानोबा सांगतात बरं का, योगियांची माऊली आहे, सर्व योगी लोकांची माऊली आहे ज्ञानोबा. आणि हे चैतन्य जे आहे ते ज्ञानोबांच्या समाधीवर गेल्यावर आपल्याला अनुभवाला येतो. जाऊन बघा समाधीवर, ज्यांना ह्याची प्राप्ती झालेली, अनुभूती आलेली आहे, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांनी पुरुषार्थ केलेला आहे परमार्थामध्ये, जाऊन बघा समाधीवर. जर ते चैतन्य तुम्हाला नाही धरलं तर बोला, तुमच्या अंगामध्ये नाही सळसळलं ना तर मला विचारा तुम्ही. तिथे ते चैतन्य आहे ज्ञानोबांचं, ती समाधी आहे. अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो. आणि मग त्यांच्या जर असूनही मला मुक्तात, आणि काय करतात? मुक्तात तर मुक्तात, पण कुठे जातात? मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात. इतर देवांना भजतात ते. मग इतर देवांना भजण्याची गरज नाही. ज्ञानोबा सांगतात तुमच्या आतमध्ये जो परमात्मा बसलेला अंतर्देव, त्या अंतर्देवापासून आपण अंतर दिलेला आहे, त्याच्या जवळ जा, त्याच्याशी एकरूप व्हा. आधीच प्रकृतीचे पायिक, वरी भोगा लावी तो रंक, मग तेने लोलुप्तपणे कौतुक कैसे निभजती. अगोदरच मायेच्या अधीन झालेले आणि त्यात फलप्राप्ती करता दीन झालेले. काय सांगतात ज्ञानोबा साधकांना? आधीच त्या मायेच्या अधीन गेले आहेत, आधीच देहबुद्धीवर आहेत. मायेच्या अधीन गेलेले सगळे काम, क्रोध, लोभ, मदमस्त, दंभ, संशय, चिंता याच्यामध्ये ते याच्यासाठी हपापलेले आहेत माणसं. आधीच ते मायेच्या अधीन गेलेले आहेत. म्हणजे काय? तर ही गाडी, आपली गाडी पूर्ण उतरणीला आलेली. आता एकदा घसरायला सुरुवात झाली ना, तर ती परत मागे येणार नाही. डोंगराच्या उंच कड्यावरनं गाडी आपली घसरत चालली. आता गाडीला ब्रेक लागणार नाही. मग सद्गुरु कृपा असेल तर या सगळ्या गोष्टी होतील. सद्गुरु कृपा, तेची गुरु किल्ली, सद्गुरूंची कृपा लागेल आणि तीच गुरु किल्ली वापरायला लागेल, तरच आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल. नाहीतर आपण जर गटांगले खात गेलो ना, तर मग रीस, मरकट, काय जे माकड काय, उंदीर काय, हत्ती काय, किडा काय, मुंगी काय, सगळ्या जन्माला जावं लागेल आपल्याला. आणि मग तेवढं त्यांचं आयुष्य, वडाच्या झाडाला गेलं तर 500 वर्ष थिपकत पडत राहावं लागेल तिथे. हत्तीचा जन्म किती, कासवाचा जन्म किती, 300 वर्ष काहीतरी आहे. अशा आपल्याला 84 लक्ष योनी फिरता 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 हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि ह्याला आपण थिता परमार्थ हातीचा गेला, आपल्या हातात आलेला देव, आणि आपण तो म्हणून परमार्थ तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी सांगतात. या परमार्थाची सरी कोणा सुधावी, अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी, तुम्हाला अनुभवाला येईल परमार्थ. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी, प्रत्येकाला अनुभवाला यायला पाहिजे. आपण सगळीकडे अनुभव बघतो. आपण मिरची खाली तर आपल्याला 2 दिवसात तिखट लागतो, बरोबर ना? साखर खाली की आपल्याला 2 दिवसात गोड लागतो, बरोबर आहे ना? अहो लगेच अनुग्रह दिल्या लगेच अनुभव यायला पाहिजे आपल्याला.
मिरची खाल्यावर लगेच तिखट लागतो, साखर खाले की लगेच, कारेला खाला की लगेच आपल्याला गोड लागतो नाही का? कारेला गोड लागतो बरोबर ना? मग कारेला जर कडू लागतो आणि मिरची तिखट लागते आपल्याला समजतं. मग आपला अनुभव काय आहे सांगा मला तुम्ही? परमार्थाचा अनुभव लगेच काय येत नाही आपल्याला, कारण आपल्याकडं तो बीज मंत्र नाही, आपण त्या नामाचा जप करत नाही, आपली शिल्लक कमी पडतो, आपण चंचल आहोत. म्हणून निश्चल व्हा. म्हणून काय सांगतात समर्थ? अरे चंचल अशी धायलो तो सहजची चळेल, निश्चळ अशी धायलो निश्चळ. काय सांगतात? चंचलाशी धायलो तो सहजची चळेल, निश्चळाशी धायलो निश्चळ. निश्चळ व्हायला सांगितलं आपल्याला. आपण चंचलतेसारखं इकडे तिकडे फिरतो, सगळ्या तीर्थाला जातो. मग तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी संतांनी लिहिलंय. तीर्थामध्ये धोंडा आणि पाणीच आहे. एक धोंडा असतो त्याच्यावर पाणी टाकायचा. मग देव रोकडा सज्जनी, सज्जनाची संगत मिळाली पाहिजे आपल्याला. समर्थ रामदासांनी लिहिले गंगा तीरी नाना देव, ते देव नव्हे दगड आहेत म्हणतो ते. आता एवढं संतांनी लिहिलंय तरी आपलं जर आपल्या टालक्यात बसत नसेल तर त्याला आम्ही काय करणार? काहीच करू शकत नाही आम्ही त्याला. याचा अर्थ आपली शिल्लक कमी पडतो, पुण्यही कमी पडतो. अगोदरच ते मायेच्या अधीन झालेले आणि त्यात फलप्राप्ती करतात दीन झालेले, दीन होतो. फलप्राप्तीसाठी माणूस आडवा होतो, रात्रीचा रात्रपाली करतो, दिवसपाली करतो, परत रात्रपाली करतो, 3 दुट्या करतो. एक दुकान लावला तिथे समजा काय 5-50 हजार उत्पन्न मिळाला, दुसरा लावला, तिसरा लावला, लाखो रुपये माणूस कमवतो. त्या परमात्म्याच्या सत्तेवर कमवतो, पण त्या परमात्म्याच्या सत्तेचीच ओळख नाही, त्या परमात्म्याचं नावच घेत नाही. आणि म्हणून भगवंत सांगतो की अभ्यासाचा मुकुट म्हणे वृत्ती राहावे निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे. अभ्यासाचा मुकुट म्हणे वृत्ती राहावी निर्गुणी. बघा ते निर्गुण तत्वाकडे जा. अभ्यासाचा मुकुट म्हणे आपल्या डोक्यावर तो अभ्यास असला पाहिजे, ध्यानाचा अभ्यास असला पाहिजे. अभ्यासाचा मुकुट म्हणे वृत्ती राहावे निर्गुणी, निर्गुणाकडे जा. संत संगे निरूपणी स्थिती बाणे, संतांच्या संगतीत जा. आणि निरूपण आहे काय? निरूपणातून तुमचा अंतकरणाचा भाव तयार होईल. संत संगे निरूपणी स्थिती बाणे, तुमच्या अंतकरणाचा भाव तयार होईल, नामाचा भाव तयार होईल. अभ्यासाचा मुकुट म्हणे वृत्ती राहावे निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे. संतांच्या संगतीमध्ये गेलो तरच आपल्याला हे सगळं मिळणार आहे. ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवाची कशी भक्ती करितात, पण लंपट मनाने, काय लिहिले शब्द वापरले, कौतुकाने लंपट होऊन, म्हणजे लंपट माणसं लंपट असतात बघा, तसं आपण देवाला काय करतो? आपण देवाला ठकवतो. आपण देवाला काय करतो? आपण देवाला नको ते नवस बोलतो. देवा मी असं करेन तसं करेन, ह्या देवाला जा, त्या देवाला नवस बोल, त्या देवाला नवस बोल. अज्ञानामध्ये माणूस कोंबड्याचा नवस काय बोलतो, बकऱ्याचा नवस काय बोलतो, नारळाचा नवस काय, नारळाची तली 21 नारळाची तली काय, कसले माणूस नवस करतो. पण देव न वस, देव वसमध्ये येत नाही माणसाचे. का? तर देव बाहेर नाही, देव आतमध्ये आहे. देव आतमध्येच आहे. देव जवळी नव्हे, अंतरी आतमध्ये परमात्मा बसलेला आहे आणि तो सगळा बघतो आपण काय करतो. आपले सगळे कर्म त्याला माहिती आहेत. आपण काय काय केलं आतापर्यंत ते सगळं रेखाटलेले चित्र त्याच्याकडे आहे. नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्माजन्मांची पाप निघून जातील. नामसंकीर्तन साधन पाय सोपं आहे. जे दिले ते गुरुने, जे गुरुने दिलंय ते नाम संकीर्तन आहे आणि ते सोपं आहे. पण ते न करताना माणूस काय करत बसलाय? सगळीकडे आपला झेंडा फडकत बसलाय. जिथं जायला पाहिजे, जे घ्यायला पाहिजे, ज्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे ती वस्तू आहे. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, त्या एकी विन भव स्वर्गादी ज्ञान, त्या अज्ञान ऐसे मनी निश्चय केला ज्ञानवाल्या सांगतात. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ती एक वस्तू म्हणजे आत्मा आहे. जे जया दिशे ज्ञानास्तव, ते ज्ञानाच्या प्रकाशातच दिसतो.
त्या एकी वाचून आणे ते एका परमात्म्याशिवाय आणे भवस्वर्गादी ज्ञाने, म्हणजे स्वर्गाला जाण्याची ज्ञाने. ज्ञान लोक घेतात स्वर्गामध्ये जाण्यासाठी, सुख भोगण्यासाठी. अनेक देवांची पूजा करतात, पितरांची पूजा करतात, भूतांची पूजा करतात, अनेक देवांची पूजा करतात. एकी वाचून आणे एका परमात्म्याशिवाय भवस्वर्गादी ज्ञाने, जी काय ज्ञान असतील, अज्ञान आहे सामान्य निश्चय केला. ज्ञानवर असतात ते सगळं अज्ञान आहे. एका परमात्मे पांडुरंगाला धरा, एका अंतरिक्ष अंतरात्म्याला धरा. एकच तो सर्व घटी राम देहादेह, एकच होतो सगळीकडे. आणि ते एका वाचून आपण सगळं काय करत बसतो, पण एकालाच आपण धरत नाही. सगळीकडे चालणारा परमात्मा एकच आहे. कौनी तिया नियम बुद्धी, कैसी या हना उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहित करणे. कोणत्या नियमाने उपचार द्रव्याने, तसेच यथाविधी त्याला काय वस्तू अर्पण केल्या पाहिजेत. इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडत असतील ते करतात. आणि माणूस काय करतो की एकाशी एकरूप न होताना जे जे उपचार असतील ते सगळं करतो माणूस. कौनी तिया नियम बुद्धी, कैशी या हन उपचार समृद्धी, काय काय उपचार करायचे परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, सगळे उपचार करतो माणूस. आणि ते उपचार कसं करतात, देवाला आवडतं ते उपचार नाही करत. इथं ते लिहिलंय की त्याला आवडतं ते उपचार करतो. त्याला आवडलं चला या मंदिरात जाऊ, त्या मंदिरात जातो. त्याला आवडलं चला या डॉक्टरकडे जाऊ, त्या डॉक्टरकडे जातो. त्याला आवडलं ह्या गुरूंकडे जाऊ, त्या गुरूंकडे जातो. त्याला आवडलं त्या भगवंताला आवडत नाही. भगवंताच्या आवडीचं भक्ती करत नाही तो भक्ती कुठली करतो, त्याच्या मनाला वाटेल ते आले मना आणि गेले दुकाना. अनेक दुकानं लागल्यात जगामध्ये परमार्थाची. ह्या दुकानात जा, त्या दुकानात जा, त्या दुकानात जा. अनेक प्रकारची दुकानं मांडलेली आहेत. बाजारात जा तुम्ही बघा, अनेक प्रकारची दुकानं आहेत की नाही सांगा मला. आपल्याला एखादी वस्तू घेतली आपण, घ्यायची झाली तर आपण अनेक दुकानांमध्ये जातो. ह्या दुकानातून त्या दुकानातून त्या दुकानातून. साधे कपडे घ्यायचे गेले, साड्या घ्यायचे गेले झाले आपल्याला, आपण अनेक दुकानामध्ये जातो. लगेच चॉईस करतो का? लगेच चॉईस नाही करत. आणि परमार्थ जिथं गेला तिथं अडकला ना. हे बरोबर, अरे ते बरोबर काय, आधी पारख घे ना, काय ते पारखून घे ना. आपण पारखून घ्यायला पाहिजे की नाही. पाणी पिवो छान के, गुरु करो जान के. कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका तुम्ही, नाही तर फसगत होणार आहे. ज्ञानोबा आहे का सांगतात पण, ज्ञानोबा आपले गुरु आहेत, तुकोबा आपले गुरु आहेत, नाथ महाराज आपले गुरु आहेत, समर्थ रामदास आपले गुरु आहेत, पण आपण त्यांची पूजा करतच नाही. त्यांनी काय सांगितले ते बघा, तो तीर्थ आहे. तीर्थ हा तीर्थ तुमच्या आतमध्ये गेला ना का तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. पण तीर्थ अंतःकरणामध्ये जाण्यासाठी गुरुकडून तो बीज मंत्र तुम्हाला मिळाला पाहिजे, तो अनुग्रह मिळाला पाहिजे. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. तो अनुग्रह मिळाला पाहिजे. अनुग्रहाच्या चिंतनातून अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर संत सांगतात, पाहे पा प्रसादाची वाट, घ्यावे धुवून या ताट. तुमचा ताट धुतला तरच प्रसाद ठेवता येतो. प्रबोधाचा प्रसाद आहे, तो आपल्याला ठेवता येण्यासाठी आधी अंतःकरण मलिन आहे, तो आपल्याला शुद्ध करावा लागेल. कोणत्या नियमाने, उपचार द्रव्याने, तसेच यथाविधी त्याला काय वस्तू अर्पण केलं पाहिजे. इकडे लक्ष देऊन जे जे उपचार त्याला आवडतात असतील ते करतात. स्वतःच्या मनाने, माऊली म्हणतात की नाही, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला हो. आणि सगळी माणसाने काय केलंय, आपल्या आपल्या मनानेच सगळी पूजा चालू आहे प्रत्येकाची. जे जे मनाला वाटेल ते करत बसले. आपल्या मनानेच सगळी पूजा चालली आहे. पण गुरुला शरण माणूस जात नाही. प्रत्यक्ष राम आला भगवंत, पण तो शरण कोणाला गेला? प्रत्यक्ष रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता? वशिष्ठा. बघा, वशिष्ठानं शरण गेला तेव्हा त्याला माहीत पडला की आपला अंतरीचा अंतरात्मा देव आहे, राम, प्रत्यक्ष राम कृष्ण परमात्माला. संदीपानांना शरण गेला. मग एवढे मोठे ज्या देवांची आपण पूजा करतो
त्रेतायुगाचं अधिष्ठान, द्वापार युगाचं अधिष्ठान असलेले कृष्ण परमात्मा, पण ते पण गेले कुठे, की ज्यांच्या आज आपण पूजा करतो ते पण गुरूंना शरण गेले. मग तुम्हा आम्हाला गुरुला शरण जाण्यासाठी लाज का वाटली पाहिजे? कसली लाज आहे आपल्याला? आपलाच हित करायचं की ना आपल्याला. आपल्या हिता असावे जागता, धन्य माता पिता तयांची. आपल्या हितासाठी हिताकारणे बोलणे सत्य आहे. आपल्या हितासाठी बोलतात संत. हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे. आपल्याला वाटलं पुष्कळ पैसा आला, हित अजिबात नाही. सुख कुठे? आपल्या आतमध्ये ना. आपण सुख शोधतो कुठे? बाहेर. म्हणून सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघात सुख रूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. जन्मोजन्मीचे दुःख आपण विसरू, पण आपण पंढरीला जायला पाहिजे. कुठल्या पंढरीला? कुठल्या पंढरीला? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. या कायेमध्ये, काया हीच आपली पंढरी, देह हाच आपला जणू देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. सरळ लिहून ठेवले संतांनी, पण आपल्या तिकडं अजिबात लक्ष नाही. आणि तो लक्ष लागण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय सांगितले? की संतांना शरण जा. संतांशी शरण गेल्या विना न कळे नाम. नामाची प्रक्रिया संतांकडे आहे. आणि नाम हेच काय? नाम हाच परमात्मा आहे. नाम जपू यज्ञ तो परम, बाधून शक्य स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे आणि तो आपल्याकडे असला पाहिजे. आणि नाम हाच परब्रह्म आहे आणि त्या नामाला आपण शरण जायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी.